श्रीकृष्ण महाराजांचा अवतार तो कसा आहे म्हटले, सर्वज्ञ म्हणितले बाई श्रीकृष्ण अवतार तो गर्भीचा. तेव्हा स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण भगवंताचा जो अवतार आहे तो गर्भीचा अवतार आहे. आणि म्हणून परमेश्वर गर्भामध्येही अवतार धारण करतात. दवडण्याचा अवतार जो होतो तो त्या ठिकाणी गर्भामध्ये वाढत असलेल्या जीवाला त्याचं दवडणं करून, किंवा याबद्दल असाही एक ते केवळ गर्भामध्येच वाढत असलेल्या जीवाचं दवडणं करतात असं नाही. आपल्याला सहसा असंच वाटत असतं, परंतु जेव्हा एखाद्याच्या शरीराचा स्वीकार करायचा अशा प्रकारचा अधिकार त्या जीवाचा असेल तर परमेश्वर केव्हाही दवडणं करू शकतात. त्या जीवाला तिथून काढून सुखफळाला पाठवायचं. सुखफळ म्हणजे साधं सुद्धा सुखफळ नाही, तर डायरेक्ट चैतन्य विद्यावंताला जे फळ प्राप्त होतं त्या चैतन्य मायेच्या फळाला, चित्र फळाला पाठवायचं. आणि त्या ठिकाणी त्या देहामध्ये आपण प्रविष्ट होऊन तो दवडण्याचा अवतार स्वीकार करायचा. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला विहित अवतारांमध्ये श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतार दिसतो की त्या गर्भामध्ये एक अशा प्रकारचा जीव वाढत होता की ज्याचा फार चांगला अधिकार होता की त्याच्या शरीराचा स्वीकार गर्भामध्येच परमेश्वराने स्वीकार करावा अशा प्रकारचा अधिकार होता. तो जर पुढे जन्माला आला असता तो जीवात्मा, तर त्याची या पद्धतीची कार्य कलापाची क्रिया म्हणजे त्याच्या ज्या काही क्रीडा, त्याचं वर्तन, त्याचं विहरण जसं राहणार होतं तशाच प्रकारे श्री गोविंद प्रभूंनी ते स्वीकार केलं. परमेश्वर सकळी जीवधर्म देहधर्म स्वीकरिती. हा मानव तत्वज्ञानाचा फार मोठा अवतारवादाचा सिद्धांत आहे. हिंदू धर्मामध्ये अवतारवादाला फार मोठं महत्व आहे, परंतु त्या अवतारवादाचं व्यवस्थित विश्लेषण आपल्याला इतरत्र फारसं दिसत नाही. कारण परमेश्वराचं कार्य परमेश्वरच जाणतात आणि म्हणून इतर जीवदेवतांना परमेश्वराच्या अवताराच्या बद्दलचं काय ज्ञान असणार. आणि म्हणून ईश्वर अवताराच्या बद्दलचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. स्वतः भगवान श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश करतात. ज्या भगवंताचं चरित्र आपण पाहतो आहोत त्या भगवंताचं तत्वज्ञान सुद्धा आपल्याला या निमित्ताने लक्षात येतं की भगवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढायला लागतो तेव्हा तेव्हा हे अर्जुना मी अवतार धारण करतो. धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश किंवा दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार धारण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा खऱ्या अर्थाने अवतारवादाचा जो संक्षेपामध्ये जो सिद्धांत श्रीमद भगवद्गीतेत मांडलेला आहे एवढ्या संक्षेपानेही तो इतरत्र कुठे मांडलेला आपल्याला दिसत नाही की परमेश्वर कसे अवतार धारण करतात. या जगाचा त्वमादिदेव पुरुष पुराण. अर्जुन सुद्धा भगवंताचं जे काही वर्णन स्वतः भगवंतानी केलेलं ते ऐकून त्यांची स्तुती करतो की त्वमादिदेव पुरुष पुराण. हे पुरुष, पुराण पुरुष, पुरुषोत्तम परमात्मा, अव्यक्त परमेश्वर, परमेश्वर सर्वत्र व्यापक, भरून भरून
उरलेला आहे. तो अदृश्य अव्यक्त अनंत ब्रह्म आनंद घन असा तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा त्वम आदिदेव, तूच सर्व देवांच्याही आदिदेव आहे, तूच देवाचा देव आहे असं अर्जुन सुद्धा भगवंताची स्तुती करताना सहजतेने ते शब्द उच्चारतो. याचा अर्थ भगवंताने जे सांगितलं की अहम आदि देवाना महर्षी रामचं सर्वश, मी सर्व देवांचा आदी आहे आणि सर्व ऋषीमुनींचाही आदी मी आहे. माता धाता पितामह, या जगाचा माता धाता आणि पितामह सुद्धा मीच आहे. मत्ता परंतरम नान्यत् किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे. काय काय भगवंतांनी स्वतःच वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि असा तो अव्यक्त परमेश्वर, तो आनंद घन आहे, सर्व व्यापक आहे. आणि तो अव्यक्त स्थितीमध्ये असताना फक्त सृष्टी रचनेची प्रवृत्ती, अवतार धारण करण्याची प्रवृत्ती आणि रचलेल्या सृष्टीचा आता काही उपयोग राहिलेला नाही. सर्व जीवांना ज्ञान देऊन झालेला आहे. आता पुढं ते दुःखामध्ये नरकामध्ये पडलेले जीव निष्कारण त्यांना दुःख भोगणं हे योग्य वाटत नाही ईश्वराला. म्हणून संहाराची प्रवृत्ती, महासंहाराची प्रवृत्ती परमेश्वर मायेला जाणवतात. एवढे तीनच कार्य फक्त अव्यक्तात चालतात. बाकी अव्यक्ती व्यापार नाही, दुसरा कुठलाही अव्यक्तामध्ये व्यापार नाही. आणि म्हणून जेव्हा अव्यक्तालाही प्रवृत्ती होते की आता अवतार धारण केला पाहिजे, तेव्हा तो या तीन पद्धतीने परमेश्वर अवतार धारण करत असतो. हा महत्वपूर्ण सिद्धांत या लीळेमध्ये भगवंताने सांगितलेला आहे. अजून त्याचं विश्लेषण करून भगवंत सांगतात, देवता देवीचा गर्भी, वसुदेवाचा ठाई, मथुरेसी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी अवतरले. कसा अवतार झाला तर देवका देवीच्या गर्भामध्ये, वसुदेवाच्या ठिकाणी, मथुरेच्या बंदीखान्यामध्ये, कंसाच्या बंदीखान्यामध्ये. आपण काल पाहिली ती विस्तृत कथा. श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी अवतरले. स्वामी श्री चक्रधर प्रभूंचे हे श्रीमुखोक्त शब्द आहे की श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी. नामामध्ये तोच उच्चार आपल्याला करायला सांगितला. तर अशा प्रकारे श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी अवतरले आणि गोकुळी यशोदेचा ठाई वाढिंदले. जन्मतात त्यांनी अष्टवर्षाची मूर्ती धारण केली आणि सांगितलं की आम्हाला गोकुळामध्ये नेऊन ठेवा. नंद बाबाच्या घरी यशोदेच्या ठिकाणी तिथे एका मुलीचा जन्म झालेला आहे, आम्हाला तिथे ठेवा आणि तिला इकडे घेऊन या. आणि त्याप्रमाणे वसुदेवाने केलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे, सकाळी जेव्हा उठून पाहतात सर्व त्या यशोदेच्या परिचारिका, तिची सेवा करणाऱ्या दास दास्या, हे सर्व आश्चर्यचकित होतात की केव्हा पुत्र जन्माला आला यांना पताच नाही. कारण गाढ झोपेमध्ये असतात. सर्व परमेश्वराची विज्ञान शक्ती ही सर्व कार्य करत असते. कुणालाच पता नाही वसुदेव केव्हा आला, कृष्णाला केव्हा ठेवून गेला आणि मुलीला केव्हा घेऊन गेला, कुणालाच माहित नाही. आणि मग नंद घरा, त्या नंद राजाच्या घरी पुत्र जन्माला आला आणि तोही खूप उशिरा जन्माला. लग्न झालं, अनेक वर्ष गेले, म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असते. आणि अशा वेळेला तो पुत्र झाला. मग काय तो आनंदोत्सव त्या ठिकाणी. नंद बाबाला ही वार्ता कळाली. नंद बाबांनी त्यांनी ते वार्ता सूचना दिली, त्याला आपल्या गळ्यातले मोठ्यांचे हार, सोन्याचे हार काढून दिले आणि सर्व आनंदोत्सव. यशोदेला, नंदाला, सर्व राज परिवाराला आनंद आनंद झाला. नंद घरी आनंद झालेला आहे.
आणि मग त्याचं ते वर्णन आलेलं आहे की नंद घे आनंद भयो झालेला आहे. सर्व गोप दास दास्या गोपिका गवळणी या सर्व त्या पुत्राचं दर्शन घेण्यासाठी तिथे गोळा झालेले आहेत आणि नंदाने सांगितलं की आता पुत्र जन्मोत्सवाचा हा उत्सव बिलकुल सतत चालू ठेवा. आणि त्या पहिल्या दिवसापासून तर नामकरण विधीपर्यंत बारशापर्यंत तो महोत्सव त्या ठिकाणी चालू झाला. कारण अशा पुत्र होणारच नाही अशी ज्यांना खात्री होती आणि अशा त्या नंदाच्या घरी पुत्र झाला, अपत्य प्राप्ती झाली, सर्वांनाच आनंदोत्सव झालेला आहे. परंतु इकडे मथुरेमध्ये मात्र कंस अत्यंत भयभीत झालेला आहे. कारण ज्या मुलीला वसुदेवाने आणलेलं असतं यशोदेच्या पासून उचलून आणि तिला तो मारण्यासाठी जेव्हा गरगरा फिरवू लागतो आणि आपटणार तेव्हाच ती हातातून निष्ठून आकाशामध्ये अकराळ रूप धारण करते, महादेवीचं रूप धारण करते आणि सांगते की अरे कंसा, तुझा वैरी तुझा काळ तेव्हाच जन्माला आलेला आहे. आणि तो घाबरून जातो. इकडे त्याच्या असुर लोकांच्या ज्या काही म्हणजे सभा आहेत त्या सुटून जातात. कुठे जन्माला असेल माझा वैरी, कुणालाही काही कळायला मार्ग नाही. आणि इकडची वार्ता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आनंदोत्सव चालतो नंदाच्या घरामध्ये आणि तेव्हा ती वार्ता मथुरेमध्ये काही दहीदूध लोणी घेऊन जाणाऱ्या गोपिका असतात त्या गोपिकांच्या माध्यमातून मथुरेमध्ये हा संदेश जातो, ती वार्ता कळते आणि अशा प्रकारे त्याचे गुप्त पहारेकरी जे हेर असतात ते सर्व वसुदेवाला आपला कंसाला सांगतात की अहो आश्चर्य झालं म्हटले, आजच्या रात्री नंदाच्या घरामध्ये पुत्र जन्माला आलेला आहे आणि नंदाचं आणि वसुदेवाचं साक्षात्व आहे हे कंसालाही माहिती होतं. हे दोघं फार घनिष्ठ मित्र आहेत. निश्चित काहीतरी काळवेळ या ठिकाणी झालं असावं. नंदाच्या घरी आलेला पुत्र कदाचित तो 8वा पुत्र असावा. हा अशा प्रकारचा भीतीने तो कंस विचार करायला लागला आणि मग अशा प्रकारे त्या सभेमध्ये त्याचं लक्ष लागेना आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक असुरांमध्ये पुतना नावाची एक राक्षसी ती म्हणते, अरे कंसा, अरे आमचं सारं जीवन तुझ्यासाठी आहे. ही मायावी राक्षसी नसते, हे इच्छाधारी रूप धारण करू शकते. आणि अशा प्रकारे ती सांगते की मी तुझं सर्व कार्य पार पाडणार. कंस म्हणतो, तू काय करणार? म्हटले, मी सुंदर तरुणीचं रूप धारण करणार. आणि तुम्हाला जर शंका असेल की नंदाच्या घरी जन्माला आलेला बाळच तो 8वा पुत्र असावा, कदाचित तुम्हाला घाबरून जसा 7वा गर्भ गर्भामध्येच नाहीसा झाला होता तसंच तुम्हाला घाबरून 8व्या पुत्राचा जन्म इथे होण्याच्या ऐवजी कदाचित नंदाच्या यशोदेच्या ठिकाणी झाला असावा आणि इकडे त्या मुलीचा जन्म झाला असावा, जी देवीचं रूप धारण केलं होतं जिने. आणि तुम्हाला सांगितलं की तुझा काळ केव्हाच जन्माला आला, तुझा वैरी केव्हाच जन्माला आला. मग म्हटले, तू काय करशील? म्हटले, मी सुंदर तरुणीचं रूप धारण करून त्या आनंदोत्सवामध्ये सहभागी होईल आणि अशा प्रकारे त्या मुलाचा काटा काढण्याचं काम मी करेन. म्हटलं, कसं करणार? ते माझ्यावर सोडून द्या म्हणे, तुम्ही काही चिंता करू नका. आणि ही भली मोठी राक्षसी हिने आपल्या स्तनाग्राला अत्यंत काळकूट विष, त्या विषाचे थरचे थर तिने व्यवस्थित लावून घेतलेले आहेत
आणि थोडासाही स्पर्श त्या बालकाच्या जिभेला जर झाला तर तो गतप्राण होईल, अशा प्रकारची योजना त्या पूतना राक्षसीने तयार केलेली असते. कंस म्हणतो, ठीक आहे, तुझा जर एवढा आत्मविश्वास आहे, तू त्याला ठार करू शकशील, हे तुझ्या सर्व यंत्रणेतून मला कळालेलं आहे आणि कुणाला कळणारही नाही बालक का मेलं म्हणून. तर फार चांगली गोष्ट आहे म्हटले, आपला सर्व कार्यभाग तू आटोपून घे, तुला जेवढं म्हणशील तेवढं मी बक्षीस देईन. तेव्हा ते पुन्हा म्हणता, अरे सर्व जीवन तुमच्यासाठी समर्पित आहे म्हटले कंसराजा, तू असुरांचा आश्रयदाता आहेस आणि म्हणून आमचं जीवनच तुझ्यासाठी समर्पित आहे. काय करायचं आहे म्हटले आम्हाला कशाचं. आणि ती विडा घेऊन निघते त्या ठिकाणी की मी विजय प्राप्त करून येते, कुणाला कळणारही नाही आणि सहजतेने मी कृष्णाचा त्या बाळाचा नायनाट करून. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते जाते. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार असा झालेला आहे आणि तो आनंदोत्सव 2-4 दिवस होऊन गेलेला आहे. जवळपासच्या अनेक राज्यातून त्यांचे जे हितसंबंध असतात हे पाहण्यासाठी लोक यायला लागलेले आहेत की नंदाला पुत्र झाला, नंदाला पुत्र झाला, त्याचंही दर्शन घेतलं पाहिजे म्हणून गाठी भेटी देण्यासाठी लोक येत आहेत. अशाच प्रकारचा एका सुंदर राग वंशातील एखाद्या तरुण स्त्रीचं रूप धारण करून पुतना राक्षसी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे. आणि असा वेळ तिने पाहिला आहे की जेव्हा आता त्या यशोदेच्या महालामध्ये आता कोणी बाहेरचे पाहुणे वगैरे आलेले नाहीत, केवळ दास दास्याच त्या ठिकाणी आहेत आणि यशोदा त्या ठिकाणी आहे. आणि ती जाते. त्या पुतनेला पाहिल्यानंतर यशोदेला फारच एक आकर्षण निर्माण होतं की कुणातरी राजघराण्यातली स्त्री असावी. आणि दाशांना ती सांगते, जा त्यांचं स्वागत करा. आणि त्यांचं स्वागत करून तिला घ्यायला येतात आणि तिच्या जवळ सहजपणे अलगद यशोदा आपला बालकृष्णाला देते. आणि दिल्यानंतर तेही बाळ चांगला त्याच्याबरोबर लाड प्यार वगैरे दाखवते, बोलायला लागते त्या लहानग्या बाळाचं दर्शन घेता घेता. आणि पाहते की आता यांच्या समोर याला स्तनपान करणं काही योग्य नाही. आणि म्हणून त्या बाळाला घेऊन आनंदित झाल्याचा आविर्भाव दाखवून ती इकडे तिकडे फिरायला लागते. आणि त्यांनाही मोठं समाधान वाटते की पहा किती हर्ष झालाय या तरुण स्त्रीला. आणि त्यांना आनंद वाटतो. आणि एका बाजूला ती जाते आणि त्या बालकृष्णाच्या मुखामध्ये आपलं स्तन टाकून त्याला स्तनपान देण्याचा प्रयत्न करते. आणि तिला वाटत असते की बस ह्याच्या तोंडामध्ये फक्त हा विषाचा प्रवेश झाला की हा तळफळून मरणार आणि आपण निघून जाणार लगेच. परंतु भगवान श्रीकृष्ण आहेत ते बालपणामध्येच त्यांची अलौकिक अशा प्रकारची लीला जी सुरुवात होते आपल्याला पाहिलेल्या जन्मापासून, ती आता खऱ्या अर्थाने पुतनेपासून आपल्याला त्या बाललीळेचा एक एक फार मोठा चमत्कार आणि बाललीळेचं फार मोठं वर्णन आपल्या लक्षात घ्यायचं आहे. मित्र, हे वर्णन, हे चरित्र, हे आपल्याला का आठवायचं आहे? चरित्र लीळा ह्या स्मरणीय आहेत, आठवणीय आहेत. आणि त्या आठवल्या तर आपल्या अनेक पापरूपी दोषांचा नाश होतो. म्हणून स्वामी श्री चक्रधरप्रभू सुद्धा भक्तजनांना काय सांगतात? महादाईचाच विचारते, जी जी आपण उत्तरामध्ये जाणार आणि मग
आम्हाला अत्यंत हे जीवन जगणं असह्य होणार, आपलं स्मरण आम्ही कसं करावं, तेव्हा स्वामी सहजतेने सांगतात, हे देखिले तैसे आठविले. आम्हाला जसं पाहिलं तुम्ही तसंच आम्हाला आठवा. मग आता जसं पाहिलं त्यावेळेच्या भक्तांनी प्रत्यक्ष पाहिलं, ते भक्त परमेश्वराला तसंच आठवू शकतात. पण ज्यांनी परमेश्वर अवताराला पाहिलं नाही, त्यांनी त्या परमेश्वराचं कसं आठवण करायची, कसं स्मरण करायचं. म्हणून स्वामींनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे. देखिली श्री मूर्ती आठवी जेते मूर्ती स्मरण बोलिजे, आणि ऐकिली श्री मूर्ती आठवी जेते भावना बोलिजे. दोन प्रकारे आपण श्रीमूर्ती पाहू शकतो. एक तर प्रत्यक्ष परमेश्वर अवताराच्या सान्निध्यामध्ये असलेले भक्त, ते प्रत्यक्ष तो अवसर पाहत होते आणि तो अवसर आठवत होते. महादाईसाचा उल्लेख या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिसतो आपल्याला लीळा चरित्रात. या महादाईसाने अनेक लीळा पाहिल्या, परंतु एक लीळा जी लीळाही आहे आणि चेष्टाही आहे, अशी अलौकिक जी लीळा चेष्टायुक्त अशा प्रकारची लीळा जी महादाईसाने पाहिली, जी नागदेवाचार्यांना तिने दाखवली की पहा स्वामी काय करत आहेत. आणि स्वामी ती वस्त्रीची लीळा, वस्त्री घडवत असतानाची जी क्रिया, ती क्रीडा आचार्य आणि महादाईसा पाहते आहे. आणि नंतर ते स्वामीला विचारतात आणि स्वामी त्या लीळेचं महत्व सांगतात. येथुनी सांडिले ते मोकलिले. या निर्जीव दिसणाऱ्या विटेमध्ये जे काही जडत्वीचे जीव संपादकत्व केलेले असतात, त्यांचं सुद्धा अशा प्रकारची काही कणव जी असते, की त्या जीवाकडून अशा प्रकारे ईश्वरविषयक काही क्रिया घडलेली असते, की ईश्वराच्या साधनाच्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्याकडून अशा प्रकारची काही क्रिया घडलेली असते की या साधनाला, भिक्षूला कुठेतरी आता मृत्यूसारखी यातना देण्याचा प्रसंग निर्माण झालेला असतो. अशा वेळेला त्या जीवाने तर युक्तिप्रयुक्तीने त्या ईश्वराच्या साधकाला सोडवण्याचा प्रयत्न केला, मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न केला, तर अशी ती कणव निर्माण होत असते. कोणी अन्नदानादी क्रिया करतो, कोणी भजन पूजनादी क्रिया करतो, कोणी दान धर्म करतो, अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, दानाचे अनेक प्रकार आहेत. गोदान, भूदान, गाय दान करतात लोक, भूदान म्हणजे जागा दान करतात. अनेक भक्त आपण पाहतो, कुणाला आश्रम बनवायचा असतो, एखाद्याला असं वाटतं की खूप जागा आपल्याजवळ पडलेली आहे आणि या बाबांना किती वर्षापासून आपण पाहतो आहे आणि हे आश्रम करण्याच्या म्हणजे विचारात आहे, पण जागा घेऊ शकत नाही. मग एखाद्याला वाटतं की यांना जागाच दान केली पाहिजे. असेही काही लोक आहेत, धर्मकार्यासाठी, धर्मशाळेसाठी दान करणारे लोक आहेत, जागा दान करणारे, काही द्रव्यदान करणारे आहेत, काही धातू दान करणारे आहेत. भांडे कुंडे आवश्यक तेवढ्या सुविधा यांना निर्माण करून दिल्या पाहिजेत आणि यांना निर्माण करून देणं म्हणजे धर्माची सेवा करणं आहे. यांच्यासाठी काय दोन पातेले असते तर होऊन जातं. पण यांच्याकडे येणारे जे अनेक साधू लोक आहेत, ग्रस्त लोक आहेत, भक्त मंडळी आहेत, आणि तेव्हा मग पंक्ती पाहण्यासाठी अनेक प्रकारची सुविधा पाहिजे असते. आपल्या घरी फार कमी लोक येत असतात आणि जास्त जेव्हा लोक बोलवायचे असतात तेव्हा आपण कॅटर्सवाल्याला किंवा एखाद्या आचार्यांना वगैरे तो ठेका देऊन टाकतो. पण आश्रमांमध्ये साऱ्या सुविधा पाहिजे म्हणून भांडे कुंडे दान देण्याची प्रथा आहे. तांब्या पितळेचे भांडे,
जर्मनचे भांडे हे देता देता काहींचा भाव असा वाढतो की आपण सुवर्णदान केलं पाहिजे. भंडाऱ्याच्या पोथीमध्ये पहा आपण मागच्या वर्षी आदरणीय महंत श्री चिंचोळकर बाबा यांनी फार मोठं सुवर्ण टिळे सर्व साधूंना सुवर्ण टिळ्याचं दान केलं. आमच्या 61चा कार्यक्रम घेतला होता. माझी 61 वर्षाचा जेव्हा झालो होतो मी तेव्हा सुद्धा सुवर्ण दान त्यांनी केलं. दान करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ही कशामुळे निर्माण होते? ईश्वर साधकाच्या बद्दलची जी आवडी आहे, आर्तवंताप्रती अर्थ आवडी निर्माण होते आणि मग स्नेहाचा ठाई उचितच पुरे. जिथं प्रेम असतं, स्नेह असतं, तिथं उचित स्मरण होतं, स्फूर्त की नाही हे तर सर्वच करतो आपण. आता थोडस हेही केलं पाहिजे. धातू सर्वात उत्तम धातू जर कोणती असेल तर ते सुवर्ण धातू आहे. काही हिरे, माणिक, मोती, रत्न अशा रत्नांनी पूजा करणारे लोक आहेत. धानाईसाच्या वाडामधली ऐका सत्य कहाणी. काय त्या धानाईसा राणीने पूजा कशी केली तर स्वामींची त्या रत्नांनी पूजा केली. म्हणजे दान करण्याचा जो भाव आहे तो जर आपल्या हृदयामध्ये असेल तर दान करण्याची प्रवृत्ती सुद्धा परमेश्वर तुमची वाढवीत नेतात. आज काही धान्य दान करणार, एखाद्या कार्यक्रमामध्ये थोडस काही दान करणार. उद्या तुम्हाला असं वाटलं की नाही आपण काहीतरी अन्नदान केलं पाहिजे, नाही काहीतरी चहाची सेवा घेतली पाहिजे, नाही काहीतरी उदकाची सेवा घेतली पाहिजे. ती प्रतिकारांना वाढत जाऊन एक दिवस मग म्हणतो आपण पिढारणच केलं पाहिजे, व्याळीच केली पाहिजे. अशा प्रकारची ही क्रिया वाढत जाते, वृद्धिंगत होत जाते आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी आहे ती क्रिया वाढत परमेश्वरापर्यंत ती पोहोचते. उगीच धानाईसाला रत्नांनी पूजा नाही घडली, ती इथून घडत जा. आणि आता अधिक महिना, अधिकामध्ये अधिकस्य फलम, अधिक महिन्यात दान केल्याचं अधिक प्रकारचं फळ प्राप्त होतं आणि परमेश्वराच्या हेतुक क्रियेचं अत्याधिक मोक्ष प्राप्त होतं. आणि म्हणून या पुरुषोत्तम मासामध्ये त्या भगवंताच्या अलौकिक क्रीडांचा तो आठव आहे. आपल्याला त्या श्रीमूर्तीचा आठव आहे, ते क्रीडा आठवता आली पाहिजे. म्हणून हे देखिले तैसे आठविले, ऐकली श्रीमूर्ती आठविले ते भावना बोलिले. त्या ऐकलेल्या श्रीमूर्तीच्या बाबतीत तसं आपलं वर्णन जरी करता येत नसेल तरी काहीतरी आकृती दिसते का नाही आपल्याला? पुतना आली, गोपालकृष्ण महाराजांना तिने घेतलं, दिसतं ना काहीतरी? थोडस आत चिंतन करा. स्पष्ट दिसत नसेल पण अस्पष्ट दिसतं आपल्याला. आपण एखाद्या बालकाला जसं हातात घेतो तसं तिने हातात घेतलेलं आहे. तिने आपल्या स्तनाला श्रीकृष्ण भगवंताचं श्रीमुख लावलेलं आहे. बालकाला माता जशी स्तनपान देते त्या मातृत्व भावना स्तन कुंडात घालताना जरी तिच्या मनामध्ये नसतील, पुतना ओखटेनी मनोधर्मे आली, पण त्या पुतनेला मातृत्वाचं फळ परमेश्वराने दिलं. ही फार मोठी अगतिक अलौकिक लीळा, त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. म्हणून या लीळा ऐकायच्या आपल्याला. आणि त्या लीळा ऐकत असल्यामुळे काय होतं की आपलं चित्त इकडे तिकडे जात नाही, मन इकडे तिकडे भटकत नाही. म्हणून सुद्धा नामस्मरण करतो. ते नामस्मरण करताना त्या लीळा आठवा की कसा जन्म झाला, वसुदेवाने कसं त्यांना रेपणेतून आणलं, कसं गोकुळामध्ये ठेवलं, गोपालकृष्ण महाराज कसे त्या ठिकाणी पोहोचले आणि सर्वांना आनंदित करत राहिले. पुतना आली आणि ती कशा प्रकारे गोपालकृष्णाला मारण्यासाठी आली, पण गोपालकृष्ण महाराजांनी तिथं स्तनपान करत राहिले. कृष्ण भगवंत आहेत ते
ते असंच कुणाला सोडणारे नाहीत आणि तिचं ते विष जे लावलेलं ते विष तर पहिल्यानेच ग्रहण करून टाकलं, पण आता तिच्या स्तनाचं दुग्धपानही ते करायला लागले आणि नंतर मग तिचा प्राण हरणही ते करायला लागले आणि मग ती घाबरली, अत्यंत भयभीत झाली. हे बाळ सामान्य नव्हे, हे काहीतरी अलौकिक विचित्र बालक आहे. त्याला झटकण्याचा प्रयत्न करायला लागली पण झटकता येत नव्हतं आणि गोपाळकृष्णांनी तिचा स्तन पकडला आणि ते प्राशन करायला लागले, सर्व प्राण हरण करायला लागले आणि मूल रूप तिचं प्रगट व्हायला लागलं. ती घराच्या बाहेर पळाली, एवढी गावाच्या बाहेर पळाली आणि तिकडे सर्व हलकल्लोळ निर्माण झाला की कोण एक बाई सुंदर तरुण स्त्री तिने गोपाळकृष्णाला म्हणजे लाड प्यार करता करताच एक वेगळंच रूप तिचं झालं आणि म्हटली इथून पळाली. सर्व गोप गवळी गोपिका ह्या सर्व धावत सुटल्या. यशोदा सुद्धा आक्रोश करत राहिली आणि जाऊन धाड दिशी आखरावर गोकुळाच्या बाहेर शेताच्या त्या पटांगणामध्ये अकराळ विकराळ अशा प्रकारची ती पूतना फार मोठी राक्षसी रूप धारण करून तिथे पडली आणि गोपाळकृष्ण महाराज तिच्या छातीवर अजूनही ते स्तन तिचं सोडायला तयार नाहीत आणि ते स्तनपान करता करता तिचं सर्व उतटण्याचं तिथे ते सर्व त्या ठिकाणी क्रीडा करायला लागले. तिचा आत्माच आकर्षित करायला लागले आणि त्या आत्म्याला परमेश्वराचा संबंध झाल्यामुळे सुखफळ प्राप्त झालं. पण इकडे मात्र ती पुन्हा तिचं अवाढव्य शरीर पडलं. सर्व घाबरून त्या ठिकाणी गोळा झाले. म्हटले ही तर राक्षसी नाही. म्हटले या बालका मारण्यासाठी ती आली आणि गोपाळकृष्ण वर मात्र अत्यंत विजयी मुद्रेने सर्वांकडे पाहत खेळ क्रीडा करतायत तिच्या छातीवर आणि हे गवळी लोक घाबरून गेले. आता कसं चढावी का एवढी अवाढव्य उंच धिप्पाड ती बाई अशी पडल्यानंतर 4-5 मजली बिल्डिंग एवढी ती होती. मोठाला निशाने आणला आणि एकाला एक बांधून त्या पुतनेच्या शरीरावर ते चढले आणि त्या गोपाळकृष्ण महाराजाला अलगद त्यांनी आणलं, यशोदेजवळ दिलं. यशोदेने आणि सर्व सुवासिनी बायांनी त्याचं लिंबलोन केलं, नजर उतरवली आणि बाळाला काही अनिष्ट शक्तींचा प्रभाव होऊ नये, अदृश्य शक्तीचा प्रभाव होऊ नये म्हणून ईश्वराची आराधना करायला. बाई पूर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती विज्ञान शक्ती खेळीतले या लीळांच्या बद्दल स्वामी श्री चक्रधर प्रभू काय सांगतात? बाई म्हणजे महादाईसाला स्वामी सांगतात. पूर्वी म्हणजे ज्ञान शक्ती स्वीकाराच्या आधी, पूर्वी म्हणजे कंसवधाच्या आधी. गोकुळामध्ये जेवढ्या जन्मापासून जेवढेही गोकुळामध्ये लीळा क्रीडा सहजतेने घडलेल्या आहेत त्या संपूर्ण लीळा क्रीडा अलौकिक आहेत आणि या सर्व लीळा क्रीडा विज्ञान शक्तीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण महाराज खेळलेले आहेत आणि त्यामुळे त्या जशा आहेत तशाच आपण स्वीकारल्या पाहिजेत. असं कुठं असतं का, असं कुठं होऊ शकतं का असा तर्क करणं त्या संबंधात योग्य नाही. म्हणून त्या संबंधात भगवान श्री चक्रधर प्रभू आपल्याला आश्वस्त करतात की पूर्वी जे खेळले गोकुळामध्ये ती खेळ क्रीडा केली ती विज्ञान शक्तीची खेळ क्रीडा होती आणि पाठी ज्ञान शक्ती स्वीकारली. पाठी म्हणजे कंसवधानंतर ज्ञान शक्ती म्हणजे परावर ज्ञान शक्तीचा स्वीकार गोपाळकृष्ण महाराजांनी केला. कंसवधानंतर विश्राम घाटावर श्रीकृष्ण भगवंत ध्यानस्थ बसले आणि त्या ठिकाणी परावर ज्ञान शक्ती स्वयंभूपणे स्वीकारली आणि नंतर त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून सर्वच कार्य त्यांचं चालत होतं. सर्व लीळा ज्या आहेत त्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून चालल्या, प्रेम शक्तीच्या माध्यमातून चालल्या
पण आधी कंसवधाच्या आधी मात्र कंसवधापर्यंत सारं काही ज्ञान शक्तीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पूतनेचा अशा प्रकारे निपात केलेला आहे. आणि ही वार्ता गवळी लोकांमधून गुप्त हेरांनी मग कंसापर्यंत नेऊन पोहोचवली. आणि कंस तर घाबरून गेला. एवढी मोठी अवाढव्य माझी मी धर्म बहीण मानलेली अशी पूतना ह्या लहानशा बालकापुढे काहीच करू शकली नाही. माझा अंत निश्चितच याच बालकामुळे होणार याचा प्रत्यय त्याला यायला लागला. आणि इकडे गोकुळामध्ये आनंदोत्सव चालू झाला. 12व्या दिवशी बारशाचा दिवस उजाडला. सर्व गोकुळामध्ये आनंदोत्सव निर्माण झाला. आणि अत्यंत गुप्त पद्धतीने गर्गाचार्य ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी भगवान गोपाळकृष्णांचं नामकरण काय कृष्ण असं केलं. हे नाम सुद्धा परमेश्वर अव्यक्त स्वरूपातूनच स्वीकार करत असतात. जेव्हा अवतार धारण करण्याची प्रवृत्ती अव्यक्त स्वरूपामध्ये होते तेव्हा कशा प्रकारच्या लीळा करायच्या, कशा प्रकारचं नाम धारण करायचं हे निराकारापासून जे नाम लीळा आणि साकारापासून मूर्ती चेष्टा अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. तेव्हा साकारापासून नाम मूर्ती आणि निराकारापासून लीळा चेष्टा असाही एक म्हणजे पाठ आहे. काहीही असलं तरी ते काही आहे ते स्वरूपून तो प्लॅनिंग पूर्णपणे स्वीकारलेला असतो. परमेश्वराला काय कार्य करायचं असतं ते कार्य जेव्हा परमेश्वराला प्रवृत्ती होते तेव्हा त्याचं प्लॅनिंग तयार होत असतं. आणि माया त्या पद्धतीने ते सर्व आराखडा तयार करत असते. कोणत्या जीवांना कुठे जन्मवायचं, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये कोणते कोणते जीव आले पाहिजेत, उच्च अधिकारी असलेले जीवही आले पाहिजेत. आणि ज्यांचा आता ईश्वर अवतारापासून निपात होणार किंवा ज्यांचा आता ईश्वर अवताराकडून नित्य नरकाकडे वाटचालीचं अधिकार आलेला आहे अशा जीवांनाही माया त्या ठिकाणी तिचं संयोजन करत असतं. आणि म्हणून हे सर्व प्लॅनिंग अव्यक्तातच होत असतं. म्हणून नामाला फार मोठं महत्व आहे. आणि हे नाम आपण पाहतो हे कोणीतरी गर्गाचार्यांनी कृष्ण नाम दिलेलं आहे. ज्योतिष पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे तिथी वार नक्षत्र योग करण या पंचांगांच्या प्रमाणे तेव्हाच जे लग्न त्या लग्नाच्या प्रमाणे चंद्र कोण्या स्थानामध्ये आहे आणि त्या चंद्राच्या स्थानावरून कोणतं अक्षर त्या मुलाचं येतं त्याप्रमाणे त्याचं नाव ठेवण्याचं कार्य हे जरी ऋषीमुनीच्या माध्यमातून किंवा पंचांग पाहणाऱ्यांच्या माध्यमातून सुचवल्या जात असेल तरी ही प्रेरणा परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायाच करत असते. आणि म्हणून श्रीकृष्ण हे निहित स्वीकाराचं जे नाव आहे हे गर्गाचार्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. असे तर खूप नाव आहे गोपाळकृष्णाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, गोविंदा मुकुंदा मधुसूदना, अनेक नाम सहस्त्र नाम सांगितलेले गोपाळकृष्णाचे. पण हे सर्वच नाम उद्धारक आहेत का? ना, जे निहित स्वीकाराचं नाव आहे त्या निहित स्वीकाराच्या नावाने जर स्मरण केलं तर तुमचा खऱ्या अर्थाने तो अधिकार वाढीस लागतो. नामे वेद निर्माण होतो, नामामुळे बोध निर्माण होतो, नामामुळे मग अनुसरणापर्यंतची आपली योग्यता वाढत जाते. आणि मग नामस्मरण करत करत अनुसरल्यानंतर आपण देह क्षेपला तर पुढे संबंध आपल्याला प्राप्त होतो. देवता स्मरणे तो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर पुनरपी आपुला संबंध देती, ही अशी शृंखला आहे. म्हणून हे श्रीकृष्ण नाव गर्गाचार्यांनी सांगितलं की या बाळाचं नाव कृष्ण ठेवा. कृष्ण पक्षात तो जन्माला, कृष्ण
कृष्ण पक्षाच्या मध्यामध्ये तो जन्माला आला, मध्यरात्री अंधाऱ्या रात्री तो जन्माला आला. एकीकडे चंद्राचा उदय होतो आणि एकीकडे गोपालकृष्ण महाराजांचा जन्म होतो. आणि म्हणून श्रीकृष्ण चंद्र भगवान की जय असेही भगवंताचं नामस्मरण केलं जातं, जय जयकार केला जातो. अंधाऱ्या रात्री अष्टमीच्या दिवशी चंद्राची कळा ती उदयाला येते. चंद्रोदयाच्या वेळेला रोहिणी नक्षत्रामध्ये गोपालकृष्ण महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि सांगितलंय की आता याचं कृष्ण या नामाचा अर्थ हा आहे कृष या क्रियापदापासून कृषक हा शब्द तयार झाला. आणि कृषक म्हणजे आपण अनेक लोक या ठिकाणी आहेत शेतकरी. शेतकरी म्हणजे शेतामध्ये नांगर चालवणारा, कृष म्हणजे नांगर चालवणारा तो शेतकरी. त्याच्याबद्दलचा हा अर्थ जरी असला तरी यामध्ये लाक्षणिक अर्थ असा आहे की जीवांच्या ठिकाणी असलेले हे सर्व काही अनेक प्रकारचे अविद्यादी दोष आहेत. या दोषांना नांगरून वखरून जसा एक शेतकरी अनेक म्हणजे गवत रोपटे अनेक प्रकारचे झाडं झुडुपं कुंदा काशा ह्या सर्व अनेक प्रकारचे तणकट ज्या ठिकाणी आहेत, या तणकटाच्या भूमीला नांगरून वखरून तिथे स्वच्छ करतो, त्या भूमीला समस्तळ करतो आणि भुसभुशीत करतो, पेरण्यासाठी योग्य करतो. अशाच प्रकारे परमेश्वर सुद्धा या जीवात्म्याची अंतकरणाची पृष्ठभूमी जी आहे याचं जे जीव स्वरूप आहे हे आपल्या ज्ञानरूपी नांगराने वखरून नांगरून याला योग्य करतात. अनेक प्रकारे याला अधिकार घडवून अनधिकार असतील, अयोग्य ते योग्य करीती, योग्यासी परमेश्वर ज्ञान देती. तो अयोग्य आहेत त्यांना योग्य करतात, अधिकार घडवतात, योग्यता पात्रता निर्माण करतात त्यांच्या ठिकाणी. हे कार्य म्हणजे एखाद्या शेतकऱ्यासारखंच आहे. आणि अशा प्रकारचं कार्य करणारा हा ईश्वर अवतार. आणि म्हणून त्या योग मायेच्या माध्यमातून गर्गाचार्यांनी गोपालकृष्णाचं नाव काय ठेवलं? श्रीकृष्ण. आणि तिथून त्या बाळाला कृष्ण, बालकृष्ण, श्रीकृष्ण अशा प्रकारे सर्वजण आळवायला लागलेत, म्हणायला लागलेत. आणि त्याच्या पुढील सर्व अनेक कार्यावरून मग त्याला वेगवेगळे नावं पडले. तो मायापती म्हणून माधव, मायेचा धव म्हणजे पती म्हणून माधव. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियांनाही समस्त इंद्रियांना आपल्या अंकित करणारा किंवा समस्त इंद्रियांना अंकित करण्याचं ज्ञान ज्ञानियांना देणारा, अशा प्रकारचा संपूर्ण इंद्रियांना वश करण्याचं ज्ञान सांगणारा तो गोविंद. दुसरा अर्थ त्याचा गो म्हणजे ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडाचा मालक चालक संचालक म्हणून त्याला गोविंद. हरे म्हणजे सर्वांचं दुःख हरण करणारा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, मुरारे म्हणजे क्रूर दैत्याचा नाश करणारा, अनेक प्रकारच्या दैत्याचा नाश करणारा. हे नाथ, खरा नाथ कोण आहे? सर्वांचा भाई. देवतेला स्वामी सांगतात देवती परमेश्वरू नाथ असे, पण जीवे अनाथ व्हावे की. या जीवात्म्याने अनाथ झालं पाहिजे. हा स्वतःला अनाथ समजतच नाही. मी काही कमी आहे का म्हणतो? माझ्यात सर्व माझ्या ठिकाणी आहे. शक्ती आहे, बुद्धी आहे, युक्ती आहे, धन आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. म्हणजे वाकायला झुकायला तयारच नाही. पण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान निर्माण होऊन तो म्हणतो की नाही मी असहाय्य आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीला पहिल्याने असं वाटतं की माझे 5 पांडव आहेत,
पण पाचही पांडव काहीच कामाचे नाही, ते मानाखाली हरत बसले. मग म्हणते इथे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य अनेक ऋषीमुनी आहेत, पण हे सर्व दुर्योधनाचे आश्रित असतात. तेही मान खाली घालून बसतात. धृतराष्ट्राला हे सांगते, पण धृतराष्ट्र खाली पाहत स्वतः ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, त्या दुशासनाला लोटण्याचा प्रयत्न करते. दुशासनाच्या शक्तीपुढे एका अबलेची, एका स्त्रीची काय शक्ती टिकणार? आणि मग तिला कळते की आपणही काहीच करू शकत नाही. आता हे कृष्ण, हे माधवा, हे गोविंद, हे मधुसूदना, दोन्ही हात वर गेले, हे हात काहीच कामाचे नाहीत. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा हे हात तिने देवाला जोडले आणि त्याचा धावा करायला लागली, अंतर चिंतन करायला लागली. बाहेर काय घडलंय तिला काहीच पता नाही. तो परमेश्वर तिथे धावून आला आणि देशोदेशीचे वस्त्र द्रौपदीला त्याने पुरवले. ती फक्त धावा करत राहिली, दुशासन वस्त्र ओढत राहिला आणि भगवान श्रीकृष्ण वस्त्र पुरवीत राहिले. वस्त्र ओढून ओढून दुशासन थकून गेला, त्याला चक्कर यायला लागल्या, मूर्छा यायला लागली, पडायला लागला. तरी तो कसा बसा उठायचा आणि तिचे वस्त्र खेचायचा, तिला काही पता नाही. तो भगवंत वस्त्र बुडवायला लागला. शेवटी त्या वस्त्राच्या ढिगावर तो दुशासन पडला आणि श्री कृष्ण चक्रवर्तींचा पिवळा पितांबर द्रौपदीच्या अंगावर जेव्हा वेढलेला पाहिला भीष्माचार्यांनी, तेव्हा भीष्माचार्य उठले आणि दुशासनाला म्हटले, खबरदार, आता या पितांबराला जर हात लावलास तर माहिती आहे का हा पितांबर कुणाचा आहे? श्रीकृष्ण त्या सभेत होते पण कुणाला दिसले नाही. भीष्माचार्यांनी ते जाणलं, द्रौपदीला ते दिसते आणि भीष्माचार्यांनी सांगितले, हा गोपाल कृष्णाचा पितांबर आहे, खबरदार जर हात लावशील तर भस्म होऊन जाशील. आणि मग तिथे सर्व सभा स्तब्ध झाली. गांधारी तिथे येते आणि मग ती मध्यस्थी करते, द्रौपदीला माफी मागते, पुत्रांच्या वतीने मी माफी मागते, मला क्षमा कर. तेव्हा ती द्रौपदी त्या ठिकाणी शाप देते सर्वांना, तुझ्या पुत्रांनी माझ्यावर अत्याचार, अनाचार, अशा प्रकारचा बलात्कार करण्याचा जो प्रयत्न केला, माझं विवस्त्र करण्याचा जो मला प्रयत्न केला, त्या एकाचाही या ठिकाणी देह महाभारताच्या युद्धामध्ये शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारचा शाप तिने दिला. द्रौपदीला ती गांधारी घेऊन जाते. सांगायचं तात्पर्य की अशा वेगवेगळ्या आपत्तीमध्ये तारून देणारा हा कृष्ण आहे, गोपाल कृष्ण आहे आणि म्हणून तो भक्तांचं रक्षण करणारा आहे. म्हणून त्यांचं अनेक प्रकारे अशा प्रकारचं नाम त्या ठिकाणी द्रौपदीचा तो प्रिय सखा आहे, असे वेगवेगळे नाम त्या गोपाल कृष्णाने पडले. गोपाल कृष्ण त्या ठिकाणी वाढायला लागलेले आहेत, बारसा झालेला आहे, श्रीकृष्ण नाम धारण केलेलं आहे. कंसाच्या सभेमध्ये ही वार्ता गेलेली आहे. कंस घाबरून गेलेला आहे. सारे कंसाचे जे वीर होते ते सुद्धा घाबरून गेलेले आहे. आता कंसाचं काही खरं नाही, आता याची काही धडगत नाही. सेना आणि कृष्ण कंसाला मारणार हा कयास अनेकांनी बांधलाच होता. पण आता याचा काटा कसा काढायचा, उघड युद्ध कसं करायचं नंदाबरोबर? एका लहान बालकासाठी युद्ध करणं म्हणजे आपली अपकीर्ती आहे. आणि म्हणून पुन्हा असुरांची सभा तो बोलवतो आणि त्या ठिकाणी एक ब्रह्म राक्षस असलेला विषाचा ब्रह्म राक्षसा, हा ब्रह्म राक्षस म्हणजे कोण? हा पूर्वी ब्राह्मण असतो पण याच्या वृत्तीमुळे हा राक्षस झालेला असतो. रावण आपल्याला असाच ब्रह्म राक्षस दिसतो. रावणासारखा ज्ञानी कोणी नव्हता
आणि दुर्योधनासारखा पापी कोणी नव्हता असं म्हणतात. पण एवढा मोठा ज्ञानी असलेला रावण सुद्धा काय आहे, आसुरी प्रवृत्तीमुळे अनेक देवी देवतांवर त्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. आसुरी शक्ती त्याने आपल्या ध्यान चिंतनाने प्राप्त केल्या. शेवटी आपले नवही शील तोडून त्याने महादेवाला अर्पण केले आणि अचाट सामर्थ्य मिळवलं आणि स्वतःला तो म्हणजे सर्व जगत चेता समजल्यासारखा आविर्भावामध्ये वावरायचा आणि म्हणून तो ब्रह्मराक्षस होता. असाच एक ब्रह्मराक्षस द्वापर युगामध्ये कंसासुराच्या असुर सेनेमध्ये महाबळ भट्ट नावाचा हा ब्रह्मराक्षस होता. महाबळ म्हणजे अत्यंत विचित्र, अत्यंत म्हणजे त्रासदायक अशा शक्तींचं त्याने वशीकरण केलेलं होतं. असे तांत्रिक मांत्रिक असे जे काही करतात का नाही, आज ते राहिलेले नाही, पण ते त्यांची नकल करण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना भय दाखवण्याचा प्रयत्न करतात. तंत्र मंत्राची विद्या ह्यातून तर काहीच बिघडवू शकत नाही, हे या लीळेतून आपल्याला दिसून येईल. केव्हाही कधी तुम्हाला असं वाटतं की कोणी काही केलं असेल का, कोणी काही लावलं असेल का, कोणाची काही नजर लागली असेल का, काही विचार करू नका. पुतणेची लीळा आठवा, महाबळ भट्टाची लीळा आठवा, हे सारे विघ्न निवारण होऊन जाते. स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी वामदेवाला भूतसृष्टी दाखवली, ह्या लीळा आठवा, सारे भूत गायब होऊन जातील तुमच्या स्मरणाने. नश्यंती नात्र संशय, ते सर्व पुष्पांडा डाकिनी यक्षा पिशाचा ब्रह्मराक्षसा स्तोत्र श्रवण मात्रेन नश्यंती नात्र संशय, काहीच संशय नाही यामध्ये. अशा प्रकारचा तो महाबळ भट्ट असतो, ब्राह्मण असतो, पण अनेक आसुरी शक्ती त्याने प्राप्त केलेल्या असतात. अनेक आसुरी तंत्र साधना, तांत्रिक मांत्रिक साधना त्याने सिद्ध केलेल्या असतात आणि सहजपणे तो लीलया कुणालाही काही बनवू शकतो. परंतु इतरांना बनवणं सोपं आहे, परमेश्वराला कोण बनवणार? जो सर्वांचा आधार, त्याला कोण निराधार करू शकणार? आणि म्हणून तो महाबळ भट्ट त्या ठिकाणी त्या कंसाला सांगतो की त्या कृष्णाला मारण्याचा विडा मी घेतो. हे कंसा, तू चिंता करू नकोस, आम्ही सर्व मिळून तुझं रक्षण करू. पण एका बालकासाठी सर्व असुर सेना तिथे नेणं योग्य नाही, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. सर्व आपली मथुरेची सेना नेणंही योग्य नाही. नंदाचे आपले संबंध चांगले आहेत आणि त्याचं ते बालक आपलं शत्रू आहे. आता हे कसं सांगावं लोकांना हा आपला शत्रू आहे म्हणून? म्हणून गुप्त मंत्रणा त्यांची चालते असुर लोकांची आणि त्यामध्ये ते ठरतं. त्याप्रमाणे महाबळ भट्ट विडा घेतो, म्हणतो तुम्ही चिंताच करू नका, मी काहीच करत नाही, मी फक्त त्याचं असं भविष्य सांगतो की स्वतः यशोदा नंद आणि ते त्यांचे कुळातले लोक त्या बालकाचा नायनाट करतील असं भविष्य मी त्यांना सांगतो. कंस त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हटले का पा प्रयोग करू, कदाचित तुमच्या त्या कार्याला यश प्राप्त झालं तर आनंदाची गोष्ट आहे. पण याला मात्र भयभीत झालेला असतो, जो पुतणेचा नाश करू शकतो, तो महाबळ भट्टाला काय लीलया हरवू शकेल याची प्रतीती त्याला आलेली असते अंतःकरणात. पण जाऊ द्या, जातो म्हटलं तर जाऊ द्या. महाबळ भट्ट गेला, चांगला सुविद्य उच्च विद्या विभूषित उच्च कुलवान असलेल्या ब्राह्मणाचा वेश धारण केला. गळ्यामध्ये गवसणी टाकलेली आहे, पंचा नेसलेला आहे, पोकळ काष्टा घातलेला पंचा नेसला आणि अशा प्रकारे 12 बंदी बांधून घेतलेली आहे. डोक्यावर भला मोठा रथाच्या चाका एवढा फेटा बांधलेला आहे आणि अशा प्रकारे त्या गोकुळामध्ये एकटाच निघाला आहे.
आले, भट्ट आले म्हणून सर्व नमस्कार करायला लागले. म्हटले कुण्या देशाचे, कुणी आले? म्हटले आम्ही फार अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेले तेलंग देशामधून आलेलो आहोत आणि इथे नंद बाबाच्या घरी जे पुत्र जन्माला आलेला आहे त्याचं भविष्य सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि आले मग महाबळ भट्ट सर्वांनी वार्ता कळवली आणि वार्ता कळवल्याबरोबर त्या ठिकाणी यशोदेने पाय धुण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे, पाट टाकलेलं आहे, बादली ठेवलेली आहे. दासांनी मिळून स्वतः यशोदेने त्यांचे पाय धुतलेले आहेत, पाय पुसलेले आहेत, पाय घड्या टाकलेल्या आहेत. उंच आसनावर त्यांना त्या महालामध्ये बसवलेलं आहे. आणि नंद बाबा, यशोदा वगैरे सर्व बालकृष्णाला घेऊन त्यांना दाखवते आहे. म्हटले याला चांगला आशीर्वाद द्या. ते आपलं बाळ काढतात आणि हळूच म्हणतात मला एकांत पाहिजे. सर्वांसमोर मला भविष्य सांगता येणार नाही. म्हटले काय असं तुम्हाला काय याच्यात आगळं वेगळं वाटून राहिलं? म्हटले ते एकांतातच मी सांगेन. मग सर्वांना गवळी जे प्रमुख लोक होते नंद राजाच्या सभेमधले, राजसभेतले, त्या सर्वांना एका बाजूला नेतात आणि नंद यशोदा बसलेले असतात. नंद बाबालाही महाबळ भट्ट आता आपला प्रभाव त्या ठिकाणी टाकतात आणि नंदाला म्हणतात नंद राजा आपणही जरा बाहेर जाल तर बरं होईल. खूप गुह्य गोष्ट आहे, खूप गुप्त रहस्य आहे ते मी याच्या मातेला सांगू शकतो आणि मग ते तुम्हाला सांगेल. माझं सांगण्याचं धैर्य तुमच्याजवळ नाही होत. आणि नंदही बाजूला गेले. यशोदा माता बालकृष्णाला म्हणले बालकृष्णालाही तुम्ही आता पाळण्यामध्ये टाकून द्या आणि तुम्ही समोर या. ती आपल्या बालकृष्णाला त्या पाळण्यामध्ये टाकते. एका हाताने दोरी धरून त्याला झोका देते आणि ब्राह्मणाच्या समोर विनम्र होऊन नम्रपूर्वक त्या ठिकाणी बसते. आणि या ठिकाणी आता महाबळ भट्ट एकांतामध्ये भविष्य सांगायला लागतो की काय सांगू यशोदे, सांगण्यासारखं नाही, पण हा तुमच्या संपूर्ण कुळाला कलंक आहे. आणि मग नाना प्रकारचे आरोप गोपालकृष्णावर तो करायला लागला. हा काल सर्व दोषावर जन्माला आलेला आहे, हा कुल घातकी आहे. आणि ती माता ते सर्व ऐकून भयभीत झालेली आहे. काय सांगताय तुम्ही? म्हटले याच्यामुळे अनेक अरिष्ट तुमच्यावर येणार. आताच काहीतरी अरिष्ट येऊन गेलंय तुमच्या गोकुळावर. कुणीतरी एक राक्षसी तुमच्या घरी येऊन गेली आणि मरून गेली. त्यांना पटलं ते उतरा येऊनच गेलेली असते. म्हटले अनेक आपत्त्या येणार आहेत आणि धैर्य धारण कर, हे ऐक. आणि हे सर्व सांगायला लागले. यशोदा भयभीत होऊन ऐकता ऐकता मन ते काही मानायला तयार नव्हती. आणि या ब्राह्मणाला कसं अपमानित करावं, चल उठ निघ इथून, कसं म्हणावं. महिला फार मोठ्या एक भावारू असतात, श्रद्धाळू असतात. एकदम कुणाचाही अपमान करण्याचं धैर्य त्यांच्यात होत नाही. आणि या ब्राह्मणाचं कसं अपमान करावं म्हणून ती गप्प बसली आणि कटू विष पेल्यासारखं ते सर्व शब्द पचवत राहिली. आणि गोपालकृष्णाकडे लक्ष गेलं तिचं. पहा म्हटले आता याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. म्हटले काय करायचं याचं? म्हटले याला कुठेतरी गुप्त पद्धतीने देऊन गाळून टाका. आणि असं म्हटल्याबरोबर यशोदेने दोन्ही हाताला एक कानावर गच्च दाबलं
आणि म्हटले नको नको मला याच्याबद्दल काहीही ऐकवत नाही. आणि असं म्हटल्याबरोबर ती जी ओरडली की हे कृष्णा, आणि असं म्हणतात कृष्णाने डोळे उघडून पाहिले. आणि डोळे उघडून पाहिल्याबरोबर कुणीकडे पाहिलं? घरातल्या वस्तूंकडे पाहिलं. स्वयंपाकघरातल्या साऱ्या वस्तू पाहिल्या. सराटा, वळी, पोळपाट, बेलन, सांडस, एक एक वस्तू उठली आणि एक एक म्हणजे येऊन त्याला त्रास द्यायला लागली महात्मा भट्टाला. शेवटी महात्मा भट्टाला ते बेलन त्याच्या पाठीवर आदळायला लागलं. मुसळ निघालं त्याच्या पाठीवर दणादण दणके द्यायला लागलं. घाबरून तो उठला तर ज्या पाटावर तो बसला तो पाट त्याच्या पार्श्वभागी चिटकला. त्याला पळता येईना. कसं तरी पळायला लागला तर बाहेरचे त्या खाटा, बास, पलंग, दिवाण हे सर्व आडवे झाले. म्हणजे गोपाळकृष्ण महाराजांनी फक्त एक दृष्टिक्षेप टाकला तर निर्जीव वस्तू, जड वस्तू सुद्धा सजीवाप्रमाणे त्या ठिकाणी महात्मा भट्टाची फजिती करायला लागल्या. आणि एवढी फजिती झाली की तो ब्राह्मण असल्यामुळे, विद्वान असल्यामुळे त्याची फक्त मृत्यू अवस्था झाली नाही, पण अशी दयनीय अवस्था केली की त्याच्या पायावर मार बसला, हातावर मार बसला, कमरेवर मार बसला, डोक्यावर मार बसला. लंगडत कसा तरी तो निघाला. आणि सारे लोक ते आश्चर्य पाहायला लागले. आणि गोपाळकृष्णाचा पटापट तिने मुके घेतले, आलिंगन दिलं आणि म्हटले माझं लेकरू हे साधारण नाही. हा कोणीतरी ब्राह्मण त्याचा काळ बनून आला होता, पण स्वतः परमेश्वराची अगाध लीला ह्या निर्जीव वस्तू यांनीच त्याची फजिती केली. आणि असा लंगडत चालत हा मथुरेला आला. आणि सारी कथा त्याने कंसाला सांगितली. आणि पुन्हा एकदा कंस भयभीत झाला. ही गोपाळकृष्णाची जी लीला आहे ही लीला आठवा. फार रमणीय लीला आहे. तुमचं मन यामध्ये रमून जाईल. मन इकडे तिकडे भटकणार नाही. मन आपलं इकडे तिकडे भटकत राहतं. म्हणून आपलं स्मरणात मन लागत नाही. स्मरण हा जो विधी आहे हा खऱ्या अर्थाने उच्च प्रतीचा ध्यान योग आहे. ध्यान योग करण्यासाठी या बाबाच्या, त्या बुवाच्या, त्या बापूच्या आणि त्या मांत्रिकाच्या, त्या सिद्ध साधकाच्या मागे लागतात लोक. साधारण लोक नाही लागत. उच्च विद्याभूषित असलेले लोक इकडे जातील, तिकडे जातील, या कॅम्पला जातील, त्या कॅम्पला जातील आणि त्यांचे आदेश मानत जातील. ध्यानस्थ बसा, मनात विचार करू नका, मनात विचार करू नका म्हणतात तर मनात अनेक विचार येतात. आता हा काय सांगणार आहे? माझं मन स्थिर झालं सांगणार आहे का? त्याला काहीच सांगता येत नाही. गपचिप त्यांचे आदेश ऐकावं लागतात. पण ध्यान कसं करावं, चिंतन कसं करावं, मनन कसं करावं, स्मरण कसं करावं, आठवण कशी करावी हे आमच्या स्वामी श्री चक्रधर बाबूंनी सांगितलं. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा युक्तत्वे तुम्ही नामाचं स्मरण करा, लीळाचं स्मरण करा, मूर्तीचं ध्यान करा, चेष्टेचं स्मरण करा. तर तुमचं मन इकडे तिकडे भटकणार नाही. खरं मेडिटेशन जे आहे ते या संप्रदायामध्ये आहे. आणि याच लोकांना ते माहिती नाही. चांगल्या स्मरण करणाऱ्या लोकांना माहित नाही. 10 दिवस देवाजवळ स्मरणाला जातात, कुठल्या तरी उद्देशाने जातात. अमकं काम झालं पाहिजे म्हणून चाललं स्मरणाला. कशा अखंड स्मरण करा. स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण. स्मरण म्हणजे अष्टोप्रहर स्मरण करा. नाही अष्टोप्रहर स्मरण होत, अनुस्मरण म्हणजे 4 प्रहर स्मरण करा. नाही 4 प्रहर स्मरण होत, सकृत स्मरण म्हणजे थोडस 2 प्रहर तरी स्मरण करा. त्यातही स्वामी श्री चक्रधर सवलत देतात. 1-2 वेळा तरी याते आठवीजे. आठवीजे बोलीजे नाही म्हटलं. आपण बोलतो, बोलणं हे आपलं कर्मेंद्रिय आहे. वाणीतून उच्चार निघतो. वाणी ही कर्मेंद्रिय आहे.
कर्मेंद्रियाने बोलण्याचा व्यापार चालतो, ज्ञानेंद्रिय दुसरीकडे लागलेले असतात आणि मन इंद्रिय हे तिसरीकडे लागलेलं असतं. त्याला स्मरण म्हणत नाही. स्मरण कशाला म्हणतात ते आमच्या देवाने आम्हाला सांगितलं. याप्रमाणे जो स्मरण करतो तो उद्धरल्याशिवाय राहत नाही. तो गृहस्थाश्रमात असेल किंवा संन्यासाश्रमात असेल, तो उद्धाराचा मार्ग हळूहळू आक्रमण करतो. हेच या स्मरणातून साध्य होते. जेवढं हे स्मरण आपल्याकडून साधावं म्हणून या लीळा थोड्याशा रोचक पद्धतीने भगवंतांनी सुद्धा सांगितलेल्या महादास्याला आणि त्या या परंपरेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा यथाशक्ती यथामती मी प्रयास करतो. आपण अत्यंत तल्लीन होऊन हे ऐकता त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचं हे प्रवचन या ठिकाणी थांबवतो. उद्या पाहू आपण काय कंस काय विचार करतो, कुणाला पाठवतो ते आपल्याला पाहायचंच आहे. आता पुढे भगवान श्री चक्रधर स्वामी गोपाल कृष्ण महाराज परमादरणीय पंचदेय प्रातस्मरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित मंत्री सांगवेकर बाबा देते. आजची ज्यांची गाडी आहे असे धर्माळ दादा लोणाळकर, त्यांनी समोर यावं, बाबांचं पूजन करून घ्या. ज्यांचा सकाळचा नाश्ता आहे उद्याचा असे खापरखडा येथील भजन मंडळ लेडे साहेब आहे का, महिला भजनी मंडळ खापरखड्यातला या समोर या, देवाला दंडवत करा. उद्याची तुमच्या नाश्त्याची पण सेवा आहे, देवाला दंडवत करा आणि बाबाला दंडवत घाला. या महिला मंडळ खापरखड्याचं या, एक दोन महिला ज्या महिला असतील या या चला. उद्या दुपारची बंदर आणि गजाननची पूजे कर या, देवाला करून घाला. हार गया देवाला आजची गाडी आहे असे पिंपळा येथील धर्माला लोणावळा त्यांचे बंधू या ठिकाणी विशेषची लावणे आजच्या वेळेचा दंड करतात.